रामकृष्ण हरी. आमच्या बिल्डिंगमध्ये पालखी येते गारोड्याची. दरवर्षी आम्ही नसतो. यावर्षी आम्हाला सापडली होती. आम्ही 2 दिवस आधीपूर्वीच जाणार होतो, पण माझे मिस्टर म्हणाले आपण थांबूया, ह्यावेळेस पालखीचं दर्शन आणि हे करून जाऊया. त्या दिवशी जे पालखी येणार होती त्या दिवशी सकाळी 2-3 तरी सगळे पायी चालत गेले होते पंढरपूरला. आमच्या ह्या रोडवरूनच जातात. तर हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. रामकृष्ण हरी. मस्त आम्ही तयार झालो आहे. आता आमची 10:30 वाजता सगळी बोलत होते पालखी येणार आहे. गारोड्याची पालखी होती. तर मस्त रांगोळी वगैरे काढून झाले होते. हे आली होती पालखी बघा. रामकृष्ण हरी. एवढं सुंदर वाटत होतं ना. त्यांचं मस्त स्वागत केलं. पाय वगैरे धुवून मस्त हे केलं आम्ही. जेवढं आम्हाला होतं आहे तेवढं आम्ही केलं आहे. आपण त्यांच्यासाठी म्हणजे काहीच हे नाही आहे. आपण एवढं त्यांचं म्हणजे देवाला हे असतं आहे, आपण काहीच त्यांच्यासाठी नाही करू शकत. खूप हे आहे. थोडं काहीतरी करायचा प्रयत्न करत होते. आणि आमचे बिल्डिंगवाले खरंच खूप छान आहेत. सगळे एवढे मिळून मिसळून सगळे करतात ना. आणि म्हणजे ते बोलतात ना, छोटं पंढरपूर भरतं का नाही, तसं आमच्या बिल्डिंगमध्ये होतं. मस्तच वाटलं होतं ते. खूप छान वाटतं बघा. हे बघा, रांगोळी वगैरे काढले होते. इथं त्यांचे आता पाय वगैरे धुवून नमस्कार वगैरे घ्यायचा हे करत होते. सगळे चालले होते. हे बघा, सगळे मस्त हे करतात, हातभार लावतात. असं देवाचं काय असलं, कोणता पण कार्यक्रम असला की हे तर हे करतात. हे बघा, आता आमच्या घरामध्ये कारण काय होतं की आमच्या घरामध्ये नळ एकदम जास्त, आम्ही कराडमध्ये हे होत नाही ना, राहत नाही ना. पण सिक्युरिटी वगैरे एवढी जाम आहे ना, एवढं भारी वाटतं ना, म्हणजे कोणच आतमध्ये घुसू शकत नाही असं. तर आम्ही 2-3 महिन्याने जातच असतो. भाड्याने वगैरे नाही दिलेलं, जातच असतो आम्ही. तर ते नळ जरा हे झालं होतं आणि खराब होऊन पाणी पूर्ण अख्ख्या रूम 2 BHKमध्ये पाणी झालं होतं. सर्व जेंट्स लोकांनी पाणी वगैरे साफ करून हे केलं. त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर थांबलो होतो. तर 2 दिवसापूर्वीच निघणार होतं, पण हे देवासाठी आम्ही थांबलो. म्हटलं तेवढं दर्शन करून होईल जायचं. हे बघा, रामकृष्ण हरी. घ्या तुम्ही पण दर्शन. एवढे सगळं छान वाटत होतं ना इथे. कोणी चहा दिला होता, कोणी बिस्किट, चहा, केळी, उपवासाचे पदार्थ. कायम पोहे वगैरे करतात का, तर ह्यांना पुढे जेवण वगैरे असतं. तर कोणाचे उपवास असतात किंवा ते पॉकेटमध्ये घेऊन जातात पुढे जाऊन खाण्यासाठी. हे सर्व त्यांनी, आमच्या बिल्डिंगवाल्यांनी असं केलं होतं की यावेळेस असं करायचं का, तर पोहे भरपूर असेच पडून राहतात ते म्हणतात, म्हणून ते म्हणाले असं करायचं. हे बघा, हे बिस्किट वगैरे होते. आणि इथे राजगिऱ्याचे लाडू वगैरे दिले होते. हे बघा, एका पॅकेटमध्ये 6 लाडू असतात, छोटे छोटे. इथे मस्त सगळ्यांनी फेर वगैरे धरला होता. देवाचं एवढं नामस्मरण वगैरे चाललं होतं, भजन कीर्तन, चहा वगैरे इथं द्यायचं चाललं होतं, बिस्किट, चहा. हे आजोबा बघून खरंच ही पिढीच सांभाळू शकते एवढं सगळं. आपण काहीच करू शकणार नाही असं म्हणजे मला तर वाटतं. काहीच म्हणजे आपल्याला हे सगळं जमणारच नाही. आपण नुसतंच हे आता जरा कुठेतरी देवाचं सगळे करायला लागलेले आहेत. पण एवढं जे हे करतात ना, चालत जातात, सगळं देवाचं व्यवस्थित सगळं बघतात, त्यांना सगळं A to Z माहिती असतं, ते आपल्याला नाही माहिती. कोणाकोणाला माहीत असेल तर माहिती नाही, पण माझ्याकडून थोडा तरी चूक होईलच का, तर आपण एवढं हे नसतो ह्याच्यामध्ये. आणि ही पिढी जी आहे की नाही, डोक्यावर पदर घेणारी, पुन्हा सगळं समजून सांगणारी, हे आजी आजोबा खूपच छान वाटतात. हे बघा, या आजीने कशा पदर घेतला डोक्यावरती. खूप छान वाटतं ह्यांना बघून. आता इथून पुढं नाही होणार असं, सगळे पॅन्ट टी शर्टवालेच आहेत. आपल्या पिढीचं सांगते मी. इथे मी चहा देत होते सर्वांना. इथे तुळस वगैरे मी असं डोक्यावर घेऊन हे करत होते. इथे भजन वगैरे बोलायचे चालले होते. तर लगेच ते जातात, थांबत नाहीत. 20-25 मिनटं थांबतात आणि लगेच जातात का, तर त्यांना पुढे जाऊन पुन्हा कोणी प्रसाद वगैरे ठेवलेला असतो. परत तेच पुढे असे चालत चालत जायचं, त्यामुळे ते नाहीत थांबत जास्त एका ठिकाणी कुठे. आता आपली शनिवारी आषाढी एकादशीचं यात्रा आहे पंढरपूरची.
एवढं भारी आहे ना, मस्त वाटते. चतुर्मास चालू होईल आता आपला आषाढी एकादशीपासून ते तुळशी विवाहापर्यंत चालू असतो. आता हे निघाले होते. हे बघा फोटोशूट केलं होतं आम्ही आणि तेच परत बोलले होते या इकडे आपण व्हिडिओ करूया आणि फोटो काढूया. सुंदर वाटलं होतं, मस्त वाटलं, म्हणजे असं स्वतःहून असं हे केल्यागत छान वाटलं होतं. हे बघा. मस्त वाटलं त्यांच्यावर फोटो वगैरे काढून, शूट वगैरे करून. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसे वाटतात व्हिडिओ सांगा आणि कुठे चूक होते, काय होतं ते नक्की सांगा मला, मी सुधरेन. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. आणि लाईक करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि हे कशी वाटली आमच्या बिल्डिंगमधली वारीचं हे सगळं आलेले लोकांना कसं वाटलं नक्की सांगा. छोट्या मुलीने कशी घेतली होती बघा डोक्यावरती तुळस. हे नंतर माझ्या मिस्टरांनी घेतलं होतं. खूप सुंदर वाटते, मस्तच वाटत होतं बघायला. मी छोटीला परत ती तुळस देऊन टाकली होती. इथं मेंढर बघा हे करत होते, तर परत ते माघारी निघून गेले होते. आम्ही म्हटलं थोडं पुढं चालत जाऊया वारकऱ्यांबरोबर. इथे शिवराज धाब्यावर परत इथे विठ्ठल रुक्माईचे छोटंसं मंदिर आहे, तिथे गेलो होतो दर्शन करायला. तिथून नंतर परत ही मेंढरांचं हे बघा ते आले होते, ते त्यांचं शूट केलं आहे. शिवराज धाब्याच्या आतमध्ये आम्ही मसाला पापड खायला गेलेलो. इथं महाराजांचं जेवणाचं ताट, सकाळचं जेवण झालं की त्यांना रेडीच असतं प्रसादी. आणि हे आम्ही मसाला पापड घेतले होते. आणि कसं वाटलं नक्की सांगा. रामकृष्ण हरी. बाय.